सासूबाई, सासूबाई, सासूबाई लवकर बाहेर या. जावई बापू, सासू काय काय झालंय काय? हा सासूबाई लढाईची बिगुल वाजलीयत. उठा या पहाड के नीचे. सासूबाई, आम्ही विंजे सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं. हीच ती वेळ, हाच तो क्षण. थांबा, शब्दांचे फुलोरे नकोय, काय नेमकं बोला. निवडणुका सासूबाई, निवडणुका. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्यात. तुम्ही मोहितरावांना फोन करा. त्यांनी वचन दिलं होतं ना तुम्हाला, निवडणुकीत आम्ही तिकिटासाठी तुम्हाला मदत करू. त्यांना फोन लावा आणि वचनपूर्ती करा म्हणावं. आणि हो, प्रचारासाठी आपला हक्काचा माणूस गादीवर तर बसलेलाच आहे. हं? त्याचा वापर करा. बर का इंद्रायणी, आता तू दिग्रसकरांच्या गादीची वारसदार आहेस. त्यामुळे तुला सजग राहावं लागेल. लक्षात ठेव, यातून मिळणाऱ्या प्रसिद्धीचा आणि या गादीच्या प्रतिष्ठेचा उपयोग कधी वैयक्तिक स्वार्थासाठी करायचाही नाही आणि कुणाला करूही द्यायचा नाही. कुठल्याही परिस्थितीत हे पथ्य मात्र तुला पाळावंच लागेल. पण महाराज, तुम्ही हे असं अचानक. कसं आहे, येत्या काही दिवसात जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत आहेत. या सगळ्या काळादरम्यान हे होऊ शकतं म्हणून तुला सावध करतोय. हो महाराज, तुमच्या तालमीत तयार झालीये मी. कीर्तन सेवेचा वापर मी फक्त प्रबोधनासाठीच करणार. लोकांना सांगणार की मतदान करताना सारासार विचार आणि खरेपणाचीच बाजू घ्यायची म्हणून. आश्वासनांना, प्रलोभनांना बळी पडू नका असंच सांगेन मी सगळ्यांना. आता मी निर्धास्त झालो. एकूणच सगळं तुला कळलेलं आहे. विनोद सर, इतक्या शॉर्ट नोटीसवर भेटायला आलात त्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू. मेन्शन नोट. अहो, हा माझा कामाचाच भाग आहे. पालकमंत्र्यांची मीटिंग कामाला आली, शाळेसाठी जमीन मिळाली. पण काय सर, ही जमीन आधी बस स्टँड जवळ मिळणार होती असं सांगितलं होतं ना तुम्ही? हा, अंदाज होता तसा, पण ही मिळाली यात काय अडचण? अहो, पण ती भूताच्या माळावर आहे ना. अहो, 21व्या शतकात कुठे भूताकेतांवर विश्वास ठेवताय तुम्ही? हो सर, माझा नाहीच आहे. पण लोक, काय झालं, माझ्या लहानपणी भूत आल्याची अफवा पसरवली होती आणि लोक अजूनही त्या भीतीला धरून आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की शाळेची जागा जर बदलून मिळाली तर बरं होईल. अहो, ही जमीन जरा आड रानात पण आहे हो. म्हणजे शाळा तर सुरू करू, पण लोक आपल्या लेकरांना पाठवणार नाहीत. इंद्रायणी ताई, केवळ भूतांची अफवा आहे म्हणून जागा बदलून थोडी मिळणार आहे. मोठ्या मुश्किलीने ही जमीन मिळाली आहे आणि तुम्ही उशीर केला तर ही सुद्धा जाईल. मला तुमचा मुद्दा पटतोय सर, पण लोकांच्या धारणा अशा पटकन बदलणार नाहीत ना. चुकीची धारणा, अंधश्रद्धा हे बदलायचं काम आहे ना शिक्षणाचं. आणि तुम्ही तर शाळा उघडतायत, तुम्हाला हे कळायला पाहिजे. लोकांचे विचार बदला. दुसरी जमीन तुम्हाला बदलून मिळणार नाही. येतो मी, मला काम आहे. कुठल्याही अंधश्रद्धेला मी माझ्या शाळेच्या स्वप्न अडवून देणार नाही. शाळा तर सुरू होणार आहे. पकडा पकडा. तू इकडनं जा. तू इकडनं जा. चाल इकडनं जाऊ.
प्लीज मला वाचवा. हे गुंड माझ्या मागे लागले. Ah!